नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सर्वच महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत वारंवार सोशल मीडियावरती एकच सर्च करत आहेत की मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख आणि हप्ता कधी येणार एवढंच आम्हाला सांगा। एवढीच उत्कंठा लाडक्या बहिणींना लागलेली आहे। लाखोंच्या संख्येने अनेक व्हिडिओ चुकीचे म्हणजे हप्ते वितरण सुरू झालेले आहे, तारीख जाहीर झालेली आहे असे व्हिडिओज लाडक्या बहिणी पाहत आहेत। मग आम्हाला जो मार्च महिन्याचा हप्ता किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार हे आम्हाला कन्फर्म सांगा। तर आपण देखील या संदर्भात जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये माहिती घेतली होती। या संदर्भातला व्हिडिओ आपण दिलेलाच आहे, तरी देखील त्या ठिकाणी देखील हप्ते वितरणासंदर्भात अजून कोणतीच अपडेट आली नाही आहे। आम्हाला या संदर्भात माहिती अशी मिळाली की प्रतीक्षा करा, मंत्री असतील आदिताई तटकरे असतील यांची घोषणा होईल आणि शासकीय माहिती देणारा GR येईल आणि त्यानंतर हप्ते वितरण होणार आहे। कन्फर्म असा दिवस किंवा आजच GR येणार आहे का उद्या GR येणार आहे अशी कोणतीही माहिती संबंधित विभागामार्फत आपल्याला प्राप्त झालेली नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची उत्कंठा वाढतच चाललेली आहे आणि अनेक प्रकारचे प्रश्न या योजनेसंदर्भात निर्माण झालेले आहेत। तर पहिला प्रश्न असा होता की अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की लाडकी बहीण योजना बंद झाले, अशा प्रकारचा मेसेजेस मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। पण मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींची योजना अजिबात बंद झाली नाही आहे। शासनाची तयारी झालेलीच आहे, फक्त मुख्यमंत्री आहेत यांच्याकडे वित्त विभाग आहे तर यांची परवानगी आणि मंत्रिमंडळ बैठक निर्णय तर ही महत्त्वाची बाब असल्यामुळे हप्ते वितरणास उशीर होत आहे। साधारणतः काल मंत्रिमंडळ बैठक झाली, याच्यामध्ये लाडक्या बहिणींसंदर्भात डिस्कशन झालं, पण मात्र लक्षात घ्या की तो निर्णय पास झाले नाही आहे। त्यामुळे आज लक्षात घ्या हा निर्णय होणे अपेक्षित आहे आणि लक्षात घ्या की आज साधारणतः लवकरात लवकर आहे की आज दिवसभरामध्ये हा GR येणं अपेक्षित आहे। महाराष्ट्र शासनाने हा GR लवकरात लवकर प्रसिद्ध करावा, कारण का आज जर GR प्रसिद्ध झाला तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो मिळून जाऊ शकतो। त्यामुळे शासनाने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरात लवकर संपवावी आणि त्यांच्या हप्ते वितरणाचा GR तर साधारणतः लक्षात घ्या की मार्च आणि एप्रिल असे 2 महिने गेलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना कमीत कमी 2 हप्ते तरी दिले जावेत हीच आपल्यामार्फत विनंती। तर अशा प्रकारची अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची तारीख घोषित झाली नाही आहे। आज दिवसभरामध्ये तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे तर हा GR आहे कोणत्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो। विदाऊट म्हणजे बिना GRच्या शिवाय हप्ते वितरण होणार नाही आहे, कारण का आता सध्या अशी कोणतीच कंडिशन नाही आहे। मागील 2 महिन्यांच्या पूर्वी निवडणुकांचा कालावधी असल्यामुळे GR प्रसिद्ध केल्याशिवाय लाभ आहे तो वितरित होत होता, परंतु आताचा लाभ आहे सर्वात प्रथम GR येईल आणि आदिताई तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर लाभ वितरण होणार आहे। शासनाची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे, फक्त वित्त विभागाची परमिशन सन्मान्य मुख्यमंत्री असतील यांची मान्यता मिळणे बाकी आहे। ती लवकरात लवकर मिळावी जेणेकरून हप्ते वितरणासंदर्भातली प्रोसेस सुरू होऊ शकते। तर ही आताची अपडेट आहे। हप्ते वितरणाची तारीख घोषित नाही आहे। आज दिवसभरामध्ये देखील हा GR कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो आणि आजच प्रसिद्ध करावा जेणेकरून याच आठवड्यामध्ये लाभ वितरणास प्रारंभ होऊ शकतो। तर ही अपडेट आहे। सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत। लाखोमध्ये लाडक्या बहिणी अशा व्हिडिओज पाहत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की तुम्ही सध्या काहीही करू शकत नाही आहे, कारण का हप्ते वितरणाचा निर्णय सर्वस्वी शासनाचा असतो। त्यामुळे प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे। या संदर्भातली आपण माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। 2 हप्ते तरी लाडक्या बहिणींना मिळणे गरजेचं आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।